नमस्कार. राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आणि आतापर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेले नाहीयेत त्यांनी कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण सातत्याने लघु उद्योजिका महिलांचे किंवा बचत गट, स्मॉल स्केलमध्ये काम करणाऱ्या काही महिलांचे प्रश्न येत असतात. तर त्या प्रश्नांच्या अनुषंगानेच आपण व्हिडिओ बनवलेला असतो. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन चॅप्टर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजचा चॅप्टर आहे की बऱ्याच महिला म्हणतात की माझं प्रोडक्ट विकलं जात नाही. तर त्या संबंधात आजचा व्हिडिओ आहे. तर प्रोडक्ट का विकलं जात नाही, तर त्याचा एक मार्केट सर्वे म्हणून असतो आमच्या इंडस्ट्री भाषेमध्ये, की मार्केट सर्वे केल्यानंतर लोकांची गरज काय, म्हणजे मी जे प्रोडक्ट चूज केलंय तर ते मी माझी आवड म्हणून चूज केलंय की लोकांची गरज म्हणून चूज केलं, हा पहिला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. की माझी आवड म्हणून मी प्रोडक्ट चॉईस केलंय, मला छंद म्हणून व्यवसाय करायचा आहे, पण ती माझी आवड लोकांची गरज नसते, किंवा लोकांची गरज आपली आवड नसते पण त्यामधून आपल्याला पैसा मिळत असतो. मग आपण काय म्हणतो इंडस्ट्रियल भाषेमध्ये, व्यवसाय टाकलाय पण सेल होत नाही. आणि मार्केटिंग आणि सेल या दोन शब्दांची आपली नेहमी गडबड होत असते, की सामान्य महिलांना असं वाटतं सेल आणि मार्केटिंग एकच आहे, पण ते टोटली डिफरंट विषय आहेत. की सेल करणं म्हणजे मार्केटिंग करणं, मार्केटिंगमध्ये आपण आपल्या मालाबद्दल एक सांगू शकतो जाहिरातीच्या स्वरूपामध्ये. आणि सेल, जोपर्यंत तो माल विकला जात नाही आणि समोरच्याचा पैसा आपल्या खिशात येत नाही तोपर्यंत सेल आपण काउंट करू शकत नाही. त्याला सेल म्हणतात, म्हणजे विक्री. दुसऱ्याचा पैसा माझ्या खिशामध्ये येईल तेव्हा त्या मालाची विक्री. नुसती विक्री पण करून तो पैसा जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तर त्याला आम्ही टर्नओव्हर म्हणतो. ऍक्च्युअल सेल आणि टर्नओव्हर सॉरी ऍक्च्युअल सेल म्हणतो. म्हणजे एकदा माल विकल्यानंतर उधारीमध्ये विकला तो पैसा येतो की नाही, किती दिवसांनी येतोय, तर त्याच्यानी आपल्याला म्हणावा तितका फायदा होत नाही. तर सेल होणं म्हणजे पैसा त्याच वेळेस आपल्याकडे येणं, किंवा काय विशिष्ट टाइम पिरियड असेल, 10 दिवस, 15 दिवस, 30 दिवस लीड टाइम असतो त्यानुसार. तर महिलांचे सातत्याने प्रश्न येतात की काही महिलांचे असेही प्रश्न येतात की माझा प्रोडक्ट विकला जातोय पण म्हणावा तितक्या प्रमाणात नाही. समजा मी जर बुटीकचा व्यवसाय करते, तर माझ्याकडे एक रेडीमेड ब्लाऊजचा ट्रेंडी ब्लाऊज असतात. पण एखाद्या आठवड्याला 2 विकले जातात, एखाद्या आठवड्याला 8 विकले जातात, एखाद्या आठवड्याला 4 विकले जातात आणि एखाद्या आठवड्याला एकही विकला जात नाही. म्हणजे महिन्यामध्ये अशा प्रकारे माझ्याकडे सेल आहे. तर माझा सेल वाढवण्यासाठी मी काय करू? तर माझं त्याच्यासाठी उत्तर हे असेल की जेव्हा तुमच्याकडं त्याच शॉपमधून, त्याच बुटीकमधून एक ब्लाऊज, एखाद्या वेळेस एक ब्लाऊज जातो, एखाद्या वेळेस 4 जातात, एखाद्या वेळेस 8 ब्लाऊज जातात, म्हणजे कोणीतरी तुमचं उत्पादन घेतंय, प्रॉडक्ट घेतंय. म्हणजे प्रॉडक्टमध्ये तर फॉल्ट नाहीये, घेणारे आहे, पण एखाद्या वेळेस काहीच का जात नाही. तर त्यावेळेस आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, की माझं प्रॉडक्ट अजून विकण्यासाठी जर 4 लोकं घेतात किंवा 8 लोकं घेतात, तर बाकीचे का घेत नाही? मग मी त्याच्यामध्ये एनालिसिस म्हणतो आपण त्याला, की एनालिसिस केल्यानंतर मला समजलं पाहिजे की माझ्या प्रॉडक्टमध्ये नेमकं काय कमतरता आहे. मग कमतरता म्हणल्यानंतर मग 4 का घेतात? तर 4 घेतात, 8 घेतात. कदाचित त्यांच्या मार्केट सर्व्हेनुसार त्यांना तुमचं योग्य वाटत असेल, त्या कस्टमरपर्यंत पोहोचलाय तुम्ही. पण तुम्हाला अशा कस्टमरपर्यंत पोहोचायचंय की ज्यांचा मार्केट सर्व्हे खूप आहे. त्यांना माहिती आहे ह्याच ब्लाऊजची प्राइस बाहेर किती आहे, तुमच्याकडे किती आहे, ₹10-20 फरक आहे का? याची क्वालिटी चांगली आहे का? तर असे पण एक चूजी कस्टमर पण तुमच्याकडे येतात. तर त्यावेळेस आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की माझ्या मालामध्ये काही कमतरता आहे का? मग कमतरता नसेल तर मी लोकांपर्यंत का पोहोचू शकत नाही? मग त्याचं पहिलं उत्तर हे असेल की तुमची मार्केटिंग कमी पडते, की तुम्ही योग्य लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. नीडी म्हणण्यापेक्षा ज्या कस्टमरला तुमचे आवडले पाहिजे ब्लाऊज, तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी येणारे अडथळे काय आहे? ऑब्स्टॅकल काय आहे? किंवा तुम्ही काय केलं पाहिजे करेक्टिव्ह ॲक्शन माझा सेल वाढण्यासाठी? तर करेक्टिव्ह ॲक्शन जर म्हणाल तर आपल्याला माहिती आहे डिजिटलचं युग आहे. सोशल मीडियाचा एक आपण योग्य वापर करू शकतो. क्रिएटिव्ह बनवून टाकू शकतो. महिला वर्गाला आकर्षित करणारे शब्द जे असतात ते ऑफर, ऑफर, ऑफर किंवा सेल, सेल. सणासुदीचे दिवस असतात तर त्यावेळेस आपण ऑफर टाकू शकतो. डिस्काउंट हा शब्द एक महिलांना आकर्षित करणारा असतो. तर आकर्षक क्रिएटिव्ह जाहिराती आपण बनवून आपल्या सोशल मीडियाला पब्लिश केल्या पाहिजे. आपल्या स्टेटसला टाकलं पाहिजे. व्यवसायाच्या रिलेटेड 1-2 तरी आठवड्यामध्ये पोस्ट गेल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा करतात, तर त्यावेळेस तुम्हाला एन्क्वायरी येते. एन्क्वायरीसाठी जो संपर्क नंबर असतो, तर तो संपर्क नंबर व्हॅलिड असावा, तो तत्पर असावा. आपण कदाचित आपण उचलला नाही तर कॉल बॅक गेला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला जेव्हा 10 फोन येतील, लक्षात ठेवा, एक युनिव्हर्सल
एक ट्रुथ बोलते मी आज, एक नियम असतो. जेव्हा आमच्या संस्थेमध्ये आम्ही सांगतो 2000 महिलांचा ग्रुप आहे, पण हे नाहीये की 2000च्या 2000 ऍक्टिव्ह आहे, तर त्याच्यातल्या 200च खूप ऍक्टिव्ह भेटतील आपल्याला. त्याच्यात अजून 200 अशा असतील की त्याच्या खालोखाल असतील, अजून 200 अजून एबीसी प्रकारे असतील. तसंच क्लायंटचं पण असतं. कदाचित तुम्हाला तुमचं क्रिएटिव्ह पाहिल्यानंतर 10 फोन आल्यानंतर त्याच्यातला 1 किंवा 2च कन्व्हर्ट होतील. तर धीर सोडायचा नसतो. कारण सहनशीलता कुठलाही व्यवसाय करताना खूप गरजेची असते. म्हणतात की पूर्वीचे लोकं म्हणायचे की व्यापाऱ्याच्या म्हणजे उद्योजकाच्या तोंडामध्ये साखर पाहिजे, डोक्यावर बर्फ पाहिजे. तर मी अजून तिसरं त्याच्यामध्ये ॲड करेन, सहनशीलता पाहिजे, पेशन्स पाहिजे. कुठल्याही व्यवसायामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी आपण म्हणतो की ते याचा 90 दिवसाचा फॉर्म्युला, 3 वर्षाचा आपण फॉर्म्युला म्हणतो. तर तो फॉर्म्युला आपण ॲप्लाय केला पाहिजे. जसं लहान मूल असतं तसाच आपला व्यवसाय असतो आणि तो ग्रो होताना ह्या सगळ्या अडचणी येतात. तर आत्ताच्या तात्पुरत्या प्रश्नावर आपण बोलू. पुढच्या प्रश्नावर मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे पुढचं सोल्युशन काय आहे. तर आत्ताचं हे सोल्युशन आहे, की लोकांची गरज काय हे आपण ओळखलं पाहिजे आणि माझं उत्पादन जर सेल होत नाही, तर मी काय केलं पाहिजे? कारण 4 लोकं घेतात आणि बाकीचे का घेत नाही? तर त्याच्यासाठी मी तुम्हाला जाहिरातीचं माध्यम सांगितलं. डिजिटल मार्केटिंग आपण म्हणतो, डिजिटल जाहिरात झाली पाहिजे क्रिएटिव्ह बनून. तर त्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला जर काही प्रश्न पडले असेल, तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सजेस्ट करा. त्या प्रश्नांची उत्तरं दिली जाईल. धन्यवाद. आणि हो, संस्थेचा संपर्क नंबर एकदा मी रिपीट करते, की बऱ्याच जणांचे आम्हाला फोन येतात, की आम्हाला संस्थेचा फॉर्म भरायचा आहे, पण आम्हाला प्रोसेस माहीत नाही. तर आम्ही त्यांना ऑनलाईन पद्धतीने संस्थेच्या पीडीएफचं पाठवतो, स्कॅनर पाठवतो आणि नॉमिनल फक्त ₹100 फॉर्म फी आहे 1 वर्षासाठी रजिस्ट्रेशन फीज, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर संपर्क नंबर संस्थेचा सांगते 95 11 89 36 59. धन्यवाद.